मी संगीता जोशी एक मराठी गझल तुम्हाला ऐकवणार आहे। मात्रा वृत्तामध्ये ती गझल आहे आणि वृत्त शुभगंगा। ही गझल एका विषयावरची आहे, मुसलसल गझल आहे आणि त्यामध्ये क्षिप्रा नदी हिला पर्सॉनिफाय केलेलं आहे आणि ती क्षिप्रा नदी तुमच्याशी बोलते। उज्जैनीची कथा सांगते मी क्षिप्रा, उज्जैनीची कथा सांगते मी क्षिप्रा, सरिता मी संवाद साधते मी क्षिप्रा, सरिता मी संवाद साधते मी क्षिप्रा। वैभवनगरी इतिहासाची साक्षी मी, अवंतिका मम तटी शोभते मी क्षिप्रा। अवंतिका हे उज्जैनीचंच दुसरं नाव आहे, प्राचीन। आता उज्जैनीमध्ये काय काय होतं ती सांगते क्षिप्रा तुम्हाला। चंद्रगुप्त सम्राट अशोकाची भूमी, चंद्रगुप्त सम्राट अशोकाची भूमी, तेच सुशासन मज आठवते मी क्षिप्रा। सुशासन, तेच सुशासन मज आठवते मी क्षिप्रा। सिंहासन बत्तीशी कथेचा जन्म इथे, सिंहासन बत्तीशी कथेचा जन्म इथे, विक्रम वेताळा ही स्मरते मी क्षिप्रा। सर्वांना माहिती आहेत या दोन कथा, लहानपणी आपण वाचलेल्या आहेत आणि नाटककार बघा कोण होऊन गेले उज्जैनीत। भर्तृहरी भासाची प्रतिमा फुलारली, भर्तृहरी यांनी नीतिशतक लिहिलं होतं आणि भासानी नाटक, शूद्रकानी नाटक। भर्तृहरी भासाची प्रतिमा फुलारली, रत्नहिरे उद्भवले बघते मी क्षिप्रा। कालिदासन मेघदूत ही या नगरीचे, कालिदासन मेघदूत या नगरीचे, मी अभिमानाने वाहते मी क्षिप्रा, मी अभिमानानेच वाहते मी क्षिप्रा। महाकाल ज्योतिर्लिंगाच्या या क्षेत्री, महाकाल ज्योतिर्लिंगाच्या या क्षेत्री, प्रक्षालन पापाचे करते मी क्षिप्रा। कर्कवृत्त अन शून्य रेख छेदिती इथे, भूगोलातली माहिती आहे। कर्कवृत्त शून्य रेख छेदिती इथे आणि हे पृथ्वीचे केंद्र सांगते मी क्षिप्रा। आणि शेवटचा आहे का की ख्रिस्तपूर्व 6 शतके ही प्राचीन पुरी, ख्रिस्तपूर्व 6 शतके ही प्राचीन पुरी, या जरूर आमंत्रित करते मी क्षिप्रा, या जरूर आमंत्रित करते मी क्षिप्रा। रसिकांनो खूप धन्यवाद। तुम्हाला क्षिप्रा नदीने सांगितलेली महत्ती उज्जैनीची कशी वाटली आणि चांगली वाटली असेल तर जरूर आपल्या मित्रमैत्रिणींना, आप्तजनांना कळवा आणि हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्याबरोबर आणि माझ्या चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे मलाही आनंद वाटेल। धन्यवाद।